ए जेवाय मला काय केलं? जेवाय बनवलंय का नाही? बनवले ना. बनवलंय का? हा बर बर बरं झालं गाड्या बनवलेलं. भूक लागली मला तर. होय ना. हा एक काम कर, हात धुवून या, लगेच वाढते जेवण. अगं लगेच आलो हात धुवून. मग लगेच बनवलंय म्हणल्यावर लगेच आलो हात धुवून. हा तवर जेवायचं घेते भांडे. हा चालतंय चालतंय. गरम गरम आहे, भाजायला लागले मला तर. हे गार झाले, बाकीचं गरम गरम आहे. गरम जेवायची मजा वेगळीच असते. ओ चला ना. अगं आलो आलो हात धुवून लगेच. चला चला. चांगला साधनाने हात धुतो ना जेवायचंय म्हणल्यावर. बर बर चला लवकर. वाव मस्त तरी आली. वास पण खमंग सुटलाय. हो तरी आली. वा 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 वाढ वाढ मस्त खमंग वास सुटलाय ना. हा अरे वा आयला मस्त दिसती तरी. हा कढीपत्ता आहे ना त्यात, त्यामुळे खमंग वास ए त्यात कढीपत्ता कोण टाकते का? मग काय टाकतात? हे कढीपत्ता नसतो त्याच्यात. अरे ह्यातलं मटण कोणी खाल्लंय? अहो मटण नाही ते. मग काय? आमटी. आमटी? पुरणपोळ्यातली आमटी असते ती आमटी. मग तुला कोणी बनवायला लावली? आवाज पुरे म्हणलेल्या पोळ्या खायच्यात मला. हा मग पुरीला म्हणलं बनवते म्हणून बनवलंय. अगं मी म्हणतोय मटणाची तरी आहे ती दिसती बी तरी हो मस्त काय छान पैकी. माझी चेष्टा करू नका. कुठे मटण ठेवलंय तर साईडला दे ना. अहो कशा चेष्टा करण हो ह्या का? पातील्यात दिसतंय मटण आहे का नाही? गुळवणी खरं खरंच पोळ्या केल्या त्या. होय. हा जेवण आहो गरम गरम आमटी आहे हो का, गोळवणी आहे हो का, ह्याच्यात पोळ्या पण आहेत. दाखवतो तुम्हाला. बघा किती छान पुरणपोळ्या आहेत. बघा बरं हो का, गरम आहेत. हात लावून बघा ना. हात तर लावून बघा गरम म्हणजे गरम. तो मुद्दाम मुद्दाम केलंय आहे का नाही? काय नाही मुद्दाम केलं काय मी. मुद्दाम नाही केलं? काय मुद्दाम केलं? तुला माहिती आहे मला पोळ्या आवडत नाहीत. मला पित्त होतं पोळ्याने माहिती आहे ना. अहो माहितीये मला, पण मागच्या एखाद वेळेस- दिवस ऍडजस्ट करायचं. ऐकून घे. मागच्या वेळेस तुझ्या तिथं गेलतो माहेरला. तिथं बी तुझ्या घरच्यांनी पोळ्या केल्या. मला कितलं पित्त झालं. खात नाही मी पोळ्या तुला माहिती आहे ना, तरी तो पोळ्या बनवल्या आहे का नाही? अहो मग गोळ्या खायच्या पित्ताच्या. कशाच्या पित्ताच्या गोळ्या खायच्यात? माझ्या तुम्हाला पोळ्या खावटत नाही म्हणून सगळे घरादारांना का उपास अगं, पण धरायचं आज काय? मटण खायचा दिवस आहे आणि तो असल्या पोळ्या बनवून ठेवल्या तोय. हा काय नाही होत, खावाच्या दिवस पोळ्या. अहो एक दिवस ऍडजस्ट करायला काय होतं? 12 महिन्यात कधी तर पोळ्या करते, रोज रोज करते का? किती दिवस झाले सक्रातीला पोळ्या केल्या, त्याच्यावर आज पोळ्या केल्यात कितीतरी दिवसात ना. अगं, पण करायच्याच नाहीत ना, मला आवडत नाहीत ना. पण मला आवडतात, पुरीला आवडतात, आत्यांना आवडतात म्हणून केल्यात ना. तुम्हाला आवडते तर मी उपाशीत राहायचं का? उपाशी नका राहू. मग बरं एक काम करा, काय? तुमच्या बहिणीच्या घरी जावा शेजारी जेवायला. त्यांच्यात कोंबडा कांपलाय आशाताईच्या घरी. कोंबडा कापलाय? हा खरं काय? खरंच. गप्प आहे. अहो खरंच तर मी पोळ्या केल्या ना, हा. मग त्या टाइमला ते आलते मिक्सर लावायला. हा लाईट गेलती म्हणून, आपल्या इन्व्हर्टर आहे म्हणून म्हणले मिक्सर लावून दे मला. हा मग मी म्हणलं देते लावून. मग म्हणलं लय भारी वाटण घाटण केलंय. आशाताई काय आहे नेमकं? हा. तर आशाताई म्हणल्या कोंबड्या कापलाय. कोंबडा कापलाय? हा जाऊ काय म्हणून? जावा 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 जाऊ जावा की. एक काम करा, हा पातीला घेऊन जाऊ काय? तीच बघते पातीला बारका दिसा नाही, लय मोठे पातीला जावा. त्यांच्याच पातीला छोटीशा एवढ्या एवढ्या पातीला भाजी घेऊन या मला. चालतंय ना? तुम्ही जेवा आणि मला एवढीच पातीला भाजी चालतंय, आणा. लगेच जातो. म्हणजे मला एक भाकर टाकते. जाऊ ना? जावा की. पण थांब. पण ती म्हणली का मला लावून दे म्हणून जेवायला? तुम्हाला वय हा नाही नाही तशा काही म्हणलं नाहीत. मग मीच म्हणलं मानाने तुम्हाला. म्हणजे मनानेच मी जायचं होय त्यांच्यात. मग काय झालं, बहिणीच घर जायचं त्याला काय जावा. लाजायचं आणि लपायचंय. कोणाला लाजायचं आणि लपायचंय? लाजायचा लपायचा सवाल नाही, पण बोलावलं नाही ना त्यांनी. मग नाही बोललेलं ना. मग बोलावल्यावर जायचं असतं जेवायला, कळलं का? अहो तुमच्याच बहिणीचं घरी का? वेगळ्या आमंत्रणाचं कुठंच जात नाही मी. बहिणीच्याच नाही, कोणाच्याच घरी जात नाही मी जेवायला. आमंत्रण असलं तरच जातो मी, कळलं का? आणि ते बी आमंत्रण असलं ना तर 10 वेळा विचार करतो मी जेवायला जायचं का नाही त्यांच्या घरी. असं असतं माझं. बिगर आमंत्रणाचं जाईन का मी? खरी गोष्ट बोलताय ही? खरं नाही तर मग कसली आहे? खोटी आहे काय? नाही बिगर आमंत्रणाचं मी कुठं जात नाही. हे नाहीच जात मी. वाक्य कुठंच तुमच्या जात तोंडाला नाही. शोभत नाही हो. का बरं? नीट विचार करून बोला बरं. बिगर आमंत्रणाचं तुम्ही कुठंच जात नाही. अगं नेटच विचार करून बोलतोय मी. 100%. आता 100चा बॉन्ड बंद झालाय, 500च्या बॉन्डवर लिहून देतो तुला मी. कुठं बिगर आमंत्रण जात नाही. अहो दारूच्या दुकानात दररोज जाता की बिना आमंत्रणाचं? तर काय माणसं आमंत्रण घेऊन येतं का 10 दिवस तुमच्या घरी अगोदरच? ये माझ्या दुकानात 10 रुपयाला, ये माझ्या दुकानात 10 रुपयाला येतो का? 10 दिवस आमंत्रण देतो का 15 दिवस आधी देतो?
देतो आमंत्रण तुम्हाला. नाही देत. मग तिथं कशी आमंत्रणची गरज लागत नाही तुम्हाला. दारूचे दुकान म्हणलं ना का बिगर आमंत्रणचं असं नाही का की तिथं लायकीच नसते ते दारूच्या दुकानात जायचं, दारू प्यायचं, खंडीभर दारू प्यायचं, तिथं कालवा करत बसायचं, लगेच त्या दाराच्या कॉलरला का द्यायचं दुकानाच्या बाहेर फेकून आणि घालायची लाट बुड्यात. ती चलते तुम्हाला. तिथं आमंत्रण लागत नाही. आणि बहिणीच्या घरी जेवायला जायचं म्हणलं का आमंत्रणाची अपेक्षा करता का? म्हणजे कोणची बी गोष्ट पाहुण्या रावयाच्यात घरी बोलवलं तर जायचं, पाहुण्या रावयांनी कोणत्या कार्यक्रमाला बोललं तर जायचं. पाहुण्या रावयांचा 10 वेळा फोन आला एका कार्यक्रमात तेव्हा माणूस घरातून बाहेर निघतंय का नाही? आणि दारूच्या दुकानात कबीन लाजाने का जाता मग? तिथं का आमंत्रणाची गरज लागत नाही तुम्हाला. मग दारूच्या दुकानात जाताना पण 1000 वेळा विचार करायचा, हे बाबा त्याने बोलवलंय का आपल्याला आमंत्रण दिलंय का? आपण का त्या दुकानात जातोय दारू प्यायला? पैसे आपले स्वतःचे पदरचे घालवायला. तिथं का तुम्ही जरा लाज बाळगायची ना? तिथं का आमंत्रणाची अपेक्षा करत नाही? पाहुण्या रावाच्या घरी फुकटच्या फकट जायचं असतंय. एकाला आमंत्रण येतं घरात, त्यासोबत 4-5 माणसं. म्हणजे आता तुम्हाला आमंत्रण आले आपल्या घरात, तुम्हाला कोणतं फोन केलं ना आमंत्रण दिलंय, तुमच्यासोबत मी येते, तुम्ही 2 पोरी, आत्या, आपण 5 जण जातो ना फुकटच्या फकट घ्यायला त्यांच्या घरी. जातो की. एका आमंत्रणात 5 जण घेऊन येतो का नाही पोट भरून? येतो की. आणि उरला सुरला डबा गुंडून घरी येतो का? हा. आणि मग ते दुकानदाराच्या दुकानात तुम्हाला देतात कोण आमंत्रण? तिथं पैसे घालून एकट्या पुत्रत पिऊन ढुसून लोळत गटरीत फेटरीत घरापतवर पोचायचं. तिथं का आमंत्रणाची गरज लागत नाही तुम्हाला. तो कुठला विषय कुठं नेऊन टाकला? कुठला विषय कुठं नेलं नाही. बिनलाजी असं माणूस असते दारुड, निर्लज्ज सदा सुखी. असू दे, असं दारूच बरे, दारूच. हा. तिथं बिना आमंत्रणाचं बोलायला तरी जाताय तुम्ही. तिथं नाही आमंत्रणाची गरज लागत होती तुम्हाला. पाहुण्याच्या घरी जायचं म्हणजे आमंत्रण आमंत्रण आमंत्रण. आणि दारूच्या दुकानात जायचं म्हणजे 1000 वेळा तुमची इज्जत घालवी तर तुम्ही त्याची लाय घोटात जाता त्या दारूच्या दुकानात. जाता का नाही? आज नाही बाबा, आज उधार भेटणार नाही, दे रे थोडीशी दे. अरे असं नको करू. तो माणूस 10 वेळा उधार द्यायला नको म्हणणार आणि तुम्ही 50 वेळा त्या पुढे जात, दे रे बाबा एक तरी ग्लास दे, दे रे बाबा एक तरी फुगा दे. तिथं कमी लाजाने राहायचं. पाहुण्या राहायच्या लोकात जायचं म्हणलं का इज्जत जाते तुमची. तिथं मानाने पान खायचं असतंय. मग दारूच्या दुकानात मानाने पान खाणार, तिने बोललं तर जाणार, नाही बोललं तर कशाला 1000 वेळा त्या दारात कुठला विषय कुठे न्यायला लागलीच? मग तुम्हाला पोळ्या जातात ना म्हणून मी विषय कुठल्या कुठे जेवायचं राहिलं बाजूला, भरताच विषय. तिथं पोळ्या मटण नाही बनवलं, पोळ्या बनवल्या तर लागली होय मला ज्ञान सांगायला. खा एकटीच खाते. बहिणीच्या घरी जाऊन जेवून या म्हणलं, तिथं आमंत्रणाची गोष्ट लागती. या आमंत्रण दिलं नाही माझ्या बहिणीने. एका माणसासाठी एवढ्या पोळ्याचा स्वयंपाक करायला, एका माणसासाठी दुसरा स्वयंपाक करायला मला तर काही वाटतं का नाही? जरा जीवाला लाजावा ना. एवढ्या पोळ्याचा स्वयंपाक केलाय तिने, वरनं आपल्यासाठी कशाला एकट्यासाठी स्वयंपाक करण. बरं लोकांच्या घरी जा म्हणले, बहिणीच्या घरी जा म्हणले ना, तरी सुद्धा जाय नाही बिगर आमंत्रणाचा. तिथं आमंत्रण लागतं या. आणि दारू ढोसायला बरं आमंत्रण लागत नाही. तिथं काय ना आमंत्रण घ्यायला देवच पाहून तिथं आमंत्रण घेतलं तर तिथं बिगर आमंत्रणाचं जायचं असतं दारू ढोसायला.